चा विस्तार सुद्धा होऊ घातलेला आहे आणि याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जे फुटीर खासदार सोबत आले त्यापैकी काही जणांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। याच सगळ्या घडामोडी घडत असताना खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय। दोघांनी 4 किलोमीटर पायी चालत हे दर्शन घेतलं। या दोघांची नावं कॅबिनेटमध्ये किंवा मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी आघाडीवर आहेत। ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार शिवसेनेमध्ये सहभागी झाल्यानं शिवसेनेच्या खासदारांची संख्या ही आता 13 वर गेली आहे। यामुळे खासदारांची सर्वाधिक संख्या असलेला शिवसेना हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनलाय। त्यामुळे केंद्रात वाढलेलं वजन असल्यानं शिवसेनेच्या पदरात एक अधिकचं मंत्रिपद येण्याची शक्यता आहे। शिवसेनेला आता एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळू शकतं। उमेश अलवणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार चर्चेत असताना या दोन जुन्या मित्रांनी आणि आत्ताच्या ताज्या सहकाऱ्यांनी तिरुपतीचं घेतलेलं दर्शन सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण मानलं जातंय। कसा संबंध जोडला जातोय? ज्ञानदा, नक्कीच आजचं जे दर्शन त्यांनी तिरुपतीचं आणि विजयवाड्याच्या कन्यका देवीचं घेतलं त्यामागे काही राजकीय मतितार्थ दडलेले आहेत। कारण जेव्हा 6 पैकी 4 खासदार जेव्हा नॉट रिचेबल होते त्यामध्ये ओमराजे नव्हते, ओमराजे पुण्यामध्ये होते तेव्हा, आणि तेव्हा त्या 4 खासदारांनी देवदर्शन केलं होतं। मात्र ओमराजे देवदर्शनाचे राहिले होते आणि आज स्वतः श्रीकांत शिंदे हे खासदार ओमराजे आणि खासदार श्रीरंग बारणेंसोबत तिरुपतीला गेले आणि तिरुपतीचं दर्शन घेताना तब्बल 5 किलोमीटर पायी चालत त्यांनी ते दर्शन केलं आणि त्यानंतर विजयवाड्याची कन्यका देवी आहे ज्ञानदा, ज्या कन्यका देवीला जागृत देवस्थान समजलं जातं आणि तिथे या देवीचं तिघांनी दर्शन घेतलं, ज्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे, ओमराजे आणि श्रीरंग अप्पा बारणे हे 3 खासदार आहेत। आणि त्यासोबतच चंद्रहार पाटील होते, ओमराजेचे भाऊ होते आणि डॉक्टर निलेश देशमुख जे आहेत ते पण सोबत होते। आणि मंत्रिमंडळाचा आता विस्तार होतो केंद्रीय मंत्रिमंडळाचा, त्यामध्ये बंडखोर आता जे 6 गेले त्यापैकी एकाचं नाव चर्चेत आणि ते नाव ओमराजेंचं असण्याची शक्यता असण्याची मोठी एक चर्चा जी आहे ती आहे। आणि श्रीकांत शिंदेना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदी संधी मिळू शकते आणि त्यामुळे आजचं दर्शन जे आहे त्यामध्ये अनेक राजकीय संदर्भ जुळलेले आहेत। आणि ही चर्चा जी आहे की पुढच्या 2-3 दिवसात जो मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्याआधी या दोघांनी देवदर्शन घेत देवीकडे काही साकडं घातलं का आणि देवीला आशीर्वाद घेतले का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। ज्ञानदा, उमेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। यापुढची बातमी देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यातल्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाची। मुख्यमंत्री जरी आता नागपूरला